मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे आमची सिन्नरला बदली झाली. पण त्याच्या आधी आमचं घर मध्ये भिंत घालून नवीन करण्यात आलं होतं वाटेशी झाल्यानंतर. तर आमच्या सासऱ्यांनी छान पुण्याहून टोलाचं घड्याळ मोठं आणलेलं होतं आणि ते समोरच्याच भिंतीला लावलं. अगदी टोल छान पडायचे मोठ्याने. तर तेव्हा आमचा अशोक काहीतरी 2.5-3 वर्षाचा असेल, फारच त्याच्यापेक्षा कमी असेल. आणि सहसा पूर्वी असे सगळ्यांकडेच घड्याळ वगैरे नसायचे, नसले तरी छोटे अलार्म वगैरे असं. तर बरेच जण येता जाता बघायचे, ज्यांना कळायचं नाही ते विचारायचे मला हाक मारून, निर्मला किती वाजलेलं. तर मग आमचा अशोक पुढच्या घरात खेळत असायचा, पुढच्या रूममध्ये. तो बघून बरोबर टाईम सांगायचा, अगदी मिनटासहित. तर त्या खूप लोकांना म्हणजे खरं नव्हतं वाटत, एवढंसं पोरगं काही पण सांगतं. मग मला विचारायचे, मी म्हणायचे बरोबर सांगतो तो टाईम. तर तेच खूपच कौतुक करायचे की एवढंसं पोरगं टाईम कसा बरोबर सांगतो असं. तर सगळेच म्हणजे आणि तसाही तो शाळेत जायच्या म्हणजे बालवाडीला जायच्या आधीच बऱ्यापैकी त्याला 1-2 आई बाराखडी वगैरे यायची. तर असं एक दिवशी काय काय झालं की हे येऊन गेले की नाही माहिती नाही, मी मधल्या घरात काम आवरत होते आणि तो केव्हानीच आणि चांगलं 4-5 फुटाच्या वर असं आमच्या घराचा ओटा आणि त्या खाली मोठी गटार आणि त्याच्यावर त्या पायऱ्या. तो पायऱ्या उतरून आणि केव्हानीच गेला निघून. आता 5-10 मिनटं झाले असतील नसतील तर मी हाका मारायला लागले, अशोक अशोक. बघितलं मी, मला वाटलं शेजारी माझ्या दिरांकडे गेला असेल, म्हणून मग मी हाका मारत गेले आणि आत्याबाई अशोक आला का. तर नाही उन्हा म्हणे अशोक. मग मी दिरांना विचार काढते, बऱ्याच वेळा त्याला असं दाराच्या कोपऱ्या लपवून ठेवायचे. तर मग म्हटलं भाऊजी, तर म्हणे वहिनी आज काय तो आलेला नाही. मला खूपच इकडे तिकडे बघतो कुठे ते. मग शेजारी ते मुसलमान शेजार होता आमचा. तर तसे आजूबाजूला म्हणजे खूपच मुस्लिम घरं होती, त्यांच्या संच वगैरे होते आमच्या घराच्या भिंतीला लागूनच. तर मग तिला मिन्ना आमिना नाव होतं तिचं, तिला मिन्नाच म्हणायचो आम्ही. तर मी म्हटलं अशोक आहे का. तर ती म्हणत नाही भाभी. म्हटलं बापरे, गेला कुठे या. मग एकदम माझ्या तर हातापायच गळाले. आणि मग ती म्हटली की भाभी घबराओ मत, मैं इधर से जाती, तुम इधर से जाओ. तशीच भरभर. पण एकही दीर माझ्याबरोबर म्हणजे आले नाही शोध लागायला की काय. तसंही तो खूप छोटा होता ना. मी बाजारात जायच्या वेळेला मी म्हणायचे 4-1 महिन्याचा. मी म्हणायचे भाऊजी 1-5 मिनटं थांबा ना, मी भाजी घेऊन येते. तर ते मला म्हणायचे आम्ही काय नौकर आहे का, आम्ही काय रिकामे आहे का, असं ते बोलायचे. मग त्याच्यानंतर मी काही त्यांना सांगतही नव्हते, सरळ बाहेरनं कडी घालायचे आणि अगदी भरभर जाऊन भाजी घेऊन लगेचच 5 मिनटात घरात. तर निघाले मी. आता रस्ते कितीकच जिकडे तिकडे फुटलेले. तर गेला कोण त्या बाजूला. सरळ असं करत मी ह्या बाजूने 6व्या गल्लीकडे वळले. 6व्या गल्लीकडे वळले तर चालते इकडे तिकडे. तर गर्दीमध्ये लोक येणारे जाणारे. आणि बघते तो बराच पुढे असं चालताना दिसला मला. एकदम पळत सुटले त्याला बघितल्याबरोबर. अशोक करत पळतच गेले. तो कसला मागे वळून बघतोय, चाललाय आपला तुरू. पळतच जाऊन त्याला पकडला. म्हटलं काय रे, कुठे चालला तू. म्हटलं तसं त्याला धरून त्या आजूबाजूचं येणाऱ्या जाणाऱ्या बायका पण बघायला लागल्या. काय तिथेच मला बऱ्यापैकी सुनावणं पण सुरू केलं. लेकरूवर ध्यान नाही, अमुक नाही असं. आता
सगळीकडे तीच स्थिती आहे आणि आमच्या खानदेशात तर ह्या बाबतीत खूपच सगळ्या आघाडीवर. बरेच जण मग त्याला घेतला आणि कडेवर घेतला आणि मग तशी तिकडच्या बाजूला, कारण तिकडनं ती मिन्ना येत होती ना, मग ती मला भेटली. मग ती पण खूप बेकारायला लागली, "काय चला गया था ताई, कितना रो रही थी", असं तसं त्याला. मग मी म्हटलं, "तू कुठे गेला होता, कुठे चालला होता?" तर "अण्णा अण्णा" असा. म्हटलं, "हे तर सकाळचे गेले, तर याला अण्णा कुठे दिसले?" घरी आणलं मग तर आमची लहान सासूबाई दारात येऊन मग उभी राहिली होती. म्हणे, "काय हो, कथा काय होता?" तर म्हटलं, "आत्याबाई 6वी गल्ली मग चाल रहा था." "आहे माय म्हणे, इथला दूर कशा काय गया हो? नाही ते पायऱ्या उतरीस नाही, आता पायऱ्या चढीस नाही, आठही बसस." असे ते बोलायला लागल्या. ते तर नंतर तोही जरा घाबरला मला बघितल्यानंतर. घरी आलं तर त्याचे हातपाय तोंड धुतले, त्याला शांत केलं. मग हे संध्याकाळी म्हटलं, "तुम्ही येऊन गेले का?" तर म्हणे, "नाही." तर म्हटलं, "असंच." म्हटलं, अशोक म्हटलं इकडच्या रस्त्याने फार 6व्या गल्लीत निघून गेला होता." म्हटलं, "बरं तर बरं." तर त्याच्यावरही कुणी नेलं असतं तर कुणी काय, म्हणजे शंका, या शंकेला जागा होतीच. त्यामुळे आणखीनच सगळ्या गोष्टी आठवून आठवून जास्तच आम्ही हे झालो. की बरं झालं तो सापडला, बरं झालं पटकन लक्षात आलं. समोरच आमच्या समस्यावाड्यात सुतार राहत होते. यांनी लगेच त्यांना बोलवलं आणि लाकडाचं फाटक बांधवायला लावलं. इथं फाटक बनवून द्या पण कडीकोंडा, म्हणजे मग तो उतरू नाही शकणार असं. तेव्हाच्या तेव्हा तास 2 तासात तिथे ओट्यावर 4-1 फूट उंचीचं असं फाटक बनवल्या गेलं. मग तो मी बाहेर गेले तरी मग तो असा धरून उभा राहायचा. पोरं जरी त्याला हाक मारायचे ना समोरचे, तो म्हणायचा, "नाही ताई भाजी आणायला गेली आहे, ताई खाऊ आणायला गेली आहे", असं सांगायचा आणि थांबायचा तिथे. मग तेव्हापासून तो म्हणजे घरातच. त्याच्यानंतर तर मग बाळ आल्यावर मग हळूहळू बाळाबरोबर तो खेळायला लागला. तर मग यांची सिन्नरला बदली झाली म्हटल्यावर आमचे मुंबईचे नंदोई वगैरे, मग यांनी तर 2-4 ठिकाणी पत्र पाठवले की अशी अशी माझी नाशिक जवळच्या सिन्नरला बदली झाली, तर मला जावं लागणार आहे. तर मग आमच्या सासूबाई पण आल्या. तर माझे नंदोई ते पण आलेले होते. मग आता एक मोठी आमची म्हणजे आता माहिती नाही, शपथविधी हा बहुतेक मंत्री पुढाऱ्यांचाच होत असतो असं ऐकलं होतं. पण काहीतरी घरगुती भांडणामुळे आमचे लहान जे नंदई होते ना सिद्धार्थनगरमधले, त्यांनी प्रतिज्ञा केलेली होती, शपथ घेतली होती की मी मरेल पण गायकवाडचं घराण्याची पायरी चढणार नाही. आणि असे आमच्या लग्नालाही ते आले नव्हते, कुठल्याच कार्यक्रमाला ते यायचे नाही. ते आमच्या नणंदबाई पोरांना घेऊन येऊन जायच्या, ते येत नव्हते. तर मग आमचे मोठे नंद काय म्हणायला लागले, म्हणे, "हे बघा मामी, आता असंही आता दिगंबर जाणारच आहे बदली होऊन, आणि मग तो केव्हा इकडे धुळ्याला येतो आणि केव्हा नाही. तर मला असं वाटतं की जी मला गुरुजींनी जी शपथ घेतलेली आहे ते आपण सोडवायची का, म्हणजे सोडवावं असं मला वाटतं. त्यांना आपण गोड करून घेऊ." आधी त्यांच्याशी ते बोलले होते. तर ते म्हटले की माझा जर मोठा सत्कार केला आणि सगळ्यांच्या समोर माझी शपथ तर त्यांनी सोडवली, तर मी म्हणजे त्यांच्या घरी जाईल. आणि असं त्यांनी यांना सांगितलं होतं आमच्या मोठ्या नंदींना. मग ते म्हटलं की ठीक आहे. मग चर्चा वगैरे झाली. तर ते माझ्या सासूबाईंना काय ते पटत नव्हतं. मग ते
शेवटीच झाल्या कबूल. त्यांनी कबूल केलं. मग म्हणे काय काय करावं लागेल. तर मग माझे मोठे धंदे म्हणायला लागले की त्यांना नवीन कपडे घेऊ आपण आणि एक काहीतरी गोडाचं, आता त्यांना गोड करायचं म्हणजे गोडाचं जेवण बनवू. तर पुरण बिरण टाका म्हटले. संध्याकाळच्याला आपल्या 20-25 लोकांचं झालं. ते माझ्या सासूबाई खूप बडबड करायला लागल्या. म्हणजे एवढा खर्च ना असं तसं ना. ते म्हटलं मामी जाऊ द्यात, उगाच इतक्या वर्षापासून ते नाराज आहेत, जाऊ द्या. मग केव्हा ठेवायचं काय, 2-3 दिवसातच तो कार्यक्रम ठेवायचं तर हे झालं, ठरलं. मग ते आमच्या मुंबईच्या नंदोईंनी मग छोटासा आमच्या दारापुरता असा मांडव टाकायला लावला. छोटासा मंडप टाकला. टेबल खुर्ची 2-4 परत फुलाचा हार वगैरे, त्यांना नवीन कपडे. तर ते तेवढ्या गल्लीत म्हणजे तर खूपच सगळे असे खेळीमेळीने सगळे राहत होते. सगळे विचारायचे निर्मला काय हो काय शे. तर मी म्हणायचे ते आमच्या नंदोईंचा सत्कार करायचा आहे असं. म्हणे बदली त्यानी वैदी म्हणे भावनी आणि सत्कार त्याच ना. आता पुढे काय सांगणार, मला काय पूर्ण हे नव्हतंच. पूर्ण काही माहिती पण नाही काय नाही. त्यांना कसं सांगू का त्यांची शपथ सोडवायची म्हणून. झालं मग दुपारपासूनच त्या पुरणाचा स्वयंपाक घरात त्या चुलीवर काय स्टोवर सुरू झालं बनवणं. बाहेरचं ते आमचे मोठे नंदोई काही हे बघत होते. मांडव टाकला तर थोड्याशा खुर्च्या 2-4 खुर्च्या खाली सतरंजी मोठी अंतरली. मग 6 वाजेच्या वेळेला सगळे लोक यायचे थांबायचे काय काय. मग बऱ्यापैकी भाषणं झाली. मग आमच्या नंदोईंनी ते सगळ्या कार्यक्रमाचं तात्पर्य थोडक्यात त्यांनी सांगितलं की असे असे आमचे साडूभाऊ गायकवाड घराण्यावर राग आहे त्यांचा. त्यांनी शपथ घेतली होती की मी गायकवाड घराण्याची पायरी चढणार नाही म्हणून. तर त्या याच्याने त्यांचं राग घालवण्यासाठी त्यांचं शपथविधी सोडवण्याचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. तर ते काही लोक हसायचे, काही दवल करायचे. म्हणजे मला माहिती नाही पण कदाचित पहिल्यांदाच घडत असावं. तर सगळा तो कार्यक्रम तासभर चालला. सगळे लोक म्हणजे आमच्याच घरचे होते. सगळ्यात हे झाले. मग तिथल्या तिथे बाकीच्यांना खीर पुरणपोळी आमटी भात असा स्वयंपाक आमचा. आता तेवढ्यातल्या तेवढ्यात त्या लाकडं घेऊन येताना सगळं ते पाणी सांडलेलं होतं. जोराची पाय घसरून पडले मी ते लाकडं घेऊन. हे गुडघ्याला लागलं चांगलंच. दुसऱ्या दिवशी पाहते तर हे काळा निळा तो गुडघा झालेला. तशातच सगळं आमचं उरकणं चालू होतं. माझ्या सासूची बडबड चालू. लहान लहान पोरं असल्यामुळे तर बरेच पंचायतही होत होती कामाची त्याची. बाकी कोणी आमचं करू लागायला कोणी मदतीला कोणी लहान सून सासूबाई आल्या ना कुणीच आलं नाही. आणि विशेष म्हणजे त्या घरात पहिली मी सून म्हणून गेलेली होती. कारण त्यांच्या त्या पिढीतला पहिला मुलगा असल्यामुळे म्हणजे पहिलं आमचं लग्न झालेलं म्हणजे त्या घरात मी पहिली सून. त्यामुळे ते सगळ्यांचंच माझ्यावर बऱ्यापैकी हे होतंच. अंकुश असं करा नाही तसं करा नाही असं तसं. मग सगळा तो कार्यक्रम एकदाचा 11 वाजेपर्यंत सगळं जिकडे तिकडे हे करून त्यांना ते कपडे ते देऊन म्हणजे आमच्या यांच्या हातूनच द्यायला लावलं. मग यांनी जय भीम करून तर हात जोडून काय तर आमचं चुकलं असेल तर आम्हाला माफ करा असं तसं बोलून ते
एकदाचा तो कार्यक्रम पार पाडला. पार पडल्यानंतर एक 4-5 दिवस झाले आणि मग हे सिन्नरला घर बघायला गेले. घर बघायला गेले तर 2-1 दिवस झाले. आम्हाला म्हटले, तुम्हाला काय काय पाहिजे सगळं काय आपल्याला न्यायचं नाही, काय काय पाहिजे ते थोडंसं तर काय ते तुम्ही बांधून ठेवा. माझ्या आतवाईंनी मला सांगितलं. तर आणि बाकीचं नंतर कसं आणायचं ते मी बघेन. मग आम्ही काय केलं, जे जे आम्हाला आवश्यक ते सामान आम्ही एका पोत्यात, हांडा, कळशी, स्टोव, थोडीशी भांडी कुंडी, पातेले, असं जे आवश्यक लागणारं ते सामान. आणि पूर्वी काय असे खूप कपडे नसायचे, 2-2, 4-4 जोड, म्हणून ते पोरांचे कपडे माझे त्यांचे एका आठवड्यात आम्ही बांधले. परत गोधड्या, चादरी, तर पोरांचे छोट्या छोट्या बथोरड्या, असं सगळं एका याच्यात बांधलं. आणि थोडं सामान आम्ही काय टेबल खुर्च्या काय होतं ते मागच्या शेवटच्या रूममध्ये ठेवलं. आणि ठेवल्यानंतर हे आम्ही मग तिथल्या तिथेच पुढच्या घरातच स्टोवर स्वयंपाक करून खाणं आमचं चाललं. हे गेले 2 दिवसांनी परत आले, काय घरच मिळत नव्हत्या. तशात एक असं म्हणजे वाईटच, आता अपशकुन वगैरे काय मानत नाहीत, पण तर आम्ही अशा दोघी सासूना आणि अशोक जेवत होता आणि छोटा आमचा किशोर बाजूला अंथरुणावर खेळत होता. 6-1 महिन्याचा होता, 5-6 महिन्याचा. आणि ते जेवत होतं, नेमकं ते कुत्र्याचे पिलं तिथे समोरच येऊन घाण करत होते. तर मी उठले आणि आमच्या अशोकची अशी खेळायची लाकडाची चकती अशी होती, दांडा होता त्याला, चाक लावलेलं होतं, ते माझ्या सासऱ्यांनीच बनवून दिलेली होती त्याला. तर त्याचं घेऊन खेळत फिरायचा. तर ते हे केलं, उठले मी आणि हात खरकटात एका हाताने नुसतं त्याला बाजूला असं लोटलं. तर खालच्या वरच्या पायरीवरूनच असं थोडंसं लोटलं आणि ते थोडं त्या बाजूला कलंडलं आणि मेलं ना ते थोडंसं येऊन, एकदम गपचिप पडलं. आणि एकदम मग मी हाडाहाड करते, तर कशाला काय झालं, पोटात एकदम माझ्या धस्त झालं. मी म्हटलं, आतेबाई म्हणे काय गं, ये ना जेवायला, तर गार होतंय. म्हटलं, आतेबाई ते कुत्र्याचं पिल्लू मेलं. म्हणजे काय म्हटलं, हो ना, मी तर हळूच त्याला मारलं पण नाही, हळूच लोटलं. मग तितक्यात ते एवढीशीच आमच्या पायरी लागून लहान सासूचं आणि आमचं आहे. मग त्या आल्या म्हणे, काय निर्मला काय व्हायनं. म्हटलं, आतेबाई त्या कुत्रानं पिलू जरासंच मी असं ढकलं, ते उठतच नाही. ते त्या खाली आल्या, त्यांनी पाहिलं, व निर्मला म्हणे ते मरी गये म्हणे. जाऊ दे, काय नको काय करू, ते खूप खायली नव्हती त्यांनी आणि त्यामुळे ते फुगी जायला होतं म्हणजे ते. पण कसलं काय म्हणजे आजही मला आठवण आली तर असं अपराधागत वाटतं मला. झालं तर तशा ते सिन्नरला गेलेले ना घर शोधायला. मग मी म्हणते, आतेबाई काही अपशकुन तर नाही. मग त्या तर माझ्यापेक्षा जास्तच हे होत्या, पण तरी त्या मला म्हणतात, काही नको मनात आणूस, काही नाही म्हणे, जेव ग. कसलं जेवण जाते, मी काही जेवले नाही, ते सगळं टाकून दिलं. तर नेमकं बरंच संध्याकाळचे ते आले. मग आत्या म्हणायला लागले, का रे बाबा एवढा टाईम, 2 दिवस झाले म्हणजे तुला काय घर भेटत नव्हतं का. मग ते म्हणे, आई अजिबात कुठेच घर भेटत नव्हतं, कसं तरी त्या एखाद्या वायरमॅनच्या याच्याने भेटलं आहे म्हणे. मग तर म्हणे सामानाचं काय, तर मग त्यांनी पाहिलं. तर म्हणे, आपल्याला उद्या परवा मला 2 दिवसात तिथं हजर व्हायचं आहे, आपल्याला उद्याच निघायला पाहिजे. तर त्या म्हटलं, हे बघ जे लागेल ते घेतलं आहे बरोबर, आणि तुझं हे शिलता मग हे पलंग, शिलाईची मशीन, गादी बिदी येतो नंतर आण. तर ते म्हटले, हो ठीक आहे म्हणे. सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्हाला जर हे माझं कवडसे आवडत असेल तर सबस्क्राईब करा, एवढं मी हात जोडून सांगते तुम्हाला.
आणि तुम्ही कराल अशी मी आशा करते.